प्रेरणा प्रेरणा नक्की येते कुठून? म्हणजे काही लोक इतरांपेक्षा जास्त प्रेरित का असतात? ही एखादी जन्मजात देणगी आहे की आपण ती शिकू शकतो? बरोबर. आजच्या आपल्या एका श्रोत्याने याच विषयावरचे काही लेख आणि क्लॉडिया एम म्युलर यांच्या 1998 सालच्या एका अभ्यासावर आधारित काही नोट्स पाठवले आहेत. हो. आणि त्यांचा मूळ प्रश्न हा आहे की या सगळ्या माहितीमधून मिळणारा सर्वात महत्त्वाचा संदेश कोणता? आणि हा खूप महत्त्वाचा प्रश्न आहे, कारण त्यांनी पाठवलेलं साहित्य एका शक्तिशाली मानसिक संकल्पनेवर प्रकाश टाकतं. अच्छा. जिला नियंत्रण केंद्र किंवा लोकस ऑफ कंट्रोल म्हणतात. लोकस ऑफ कंट्रोल. हो. याचा सरळ अर्थ असा आहे की आपल्या आयुष्यावर आपलं किती नियंत्रण आहे असं आपल्याला वाटतं. म्हणजे आपण आपल्या आयुष्याच्या गाडीचे चालक आहोत की फक्त प्रवासी? अगदी. आणि याच गोष्टीवर आपली प्रेरणा अवलंबून असते. बरोबर. आणि श्रोत्यांनी पाठवलेला साहित्यातला जो सर्वात रंजक भाग आहे तो म्हणजे कोलंबिया विद्यापीठात लहान मुलांवर आणि कोड्यांवर केलेला तो प्रयोग. हो, तोच. मला वाटतं तिथूनच सुरुवात करणं उत्तम ठरेल. नक्कीच. कारण ती कथाच या संपूर्ण संकल्पनेचा पाया स्पष्ट करते. चला तर मग या साहित्याच्या मुळाशी जाऊया. चला. तर गोष्ट आहे 1998 सालची. प्रोफेसर क्लॉडिया एम म्युलर यांनी 5वीतल्या मुलामुलींचा एक गट घेतला. या मुलांना काही कोडी सोडवायला दिली, जी बऱ्यापैकी अवघड होती. हो. आणि गंमत म्हणजे प्रत्येक मुलाने ती कोडी कशीही सोडवली असली तरी त्यांना सांगण्यात आलं की त्यांची कामगिरी खूपच चांगली होती. अगदी इतरांपेक्षा खूपच उत्तम. हो. आणि कौतुकाचा हा टप्पा खूप महत्वाचा होता, कारण प्रयोगाचा खरा उद्देश कोडी सोडवणंच नव्हताच मुळी. तर कौतुकानंतर मुलं कशी वागतात हे पाहणं होतं. बरोबर. कौतुक केल्यानंतर त्या मुलांना 2 गटांमध्ये विभागण्यात आलं. ज्या नैसर्गिक बुद्धिमत्तेचं कौतुक झालं, अगदी बरोबर. तर दुसऱ्या गटाला काय सांगितलं असेल? त्यांना त्यांच्या प्रयत्नांबद्दल सांगितलं. हो, त्यांना सांगितलं तुमची कामगिरी चांगली झाली कारण तुम्ही खूप मेहनत घेतली. वरवर पाहता हा खूप लहानसा बदल वाटतो, नाही का? हो ना. एका गटाला हुशार म्हणणं आणि दुसऱ्याला मेहनती. पण याचे परिणाम धक्कादायक होते. हो. यानंतर त्या दोन्ही गटांना आणखी कोडी सोडवण्यासाठी दिली. पण यावेळी त्यांच्यासमोर 3 पर्याय होते. सोपी, मध्यम आणि खूप अवघड कोडी. त्यांना निवडायचं होतं की त्यांना कोणती कोडी सोडवायची आहेत. पण मला एक प्रश्न पडतो. हुशार म्हटलेल्या मुलांना तर जास्त आत्मविश्वास यायला हवा होता, बरोबर ना? हो, तसं वाटणं साहजिक आहे. त्यांना तर अवघड कोडी निवडून स्वतःला सिद्ध करण्याची संधी म्हणून बघायला हवी होती. बरोबर. सामान्यतः आपल्याला असंच वाटेल, पण झालं मात्र नेमकं उलटं. अच्छा. ज्या मुलांना हुशार म्हणून कौतुक मिळालं होतं त्यांनी आपला बहुतेक वेळ सोपी कोडी सोडवण्यात घालवला. काय सांगताय? हो. त्यांनी अवघड कोड्यांकडे ढुंकूनही पाहिलं नाही. खरं तर त्यांनी आव्हान टाळलं. म्हणजे हुशार हा शिक्का टिकवून ठेवण्यासाठी त्यांनी धोका पत्करणं टाळलं. अगदी. कारण अवघड कोडं सोडवता आलं नाही तर आपण हुशार नाही हे सिद्ध होईल अशी भीती त्यांना वाटली असेल. अगदी अचूक. त्यांच्या मनात अपयशाची भीती निर्माण झाली होती. आणि त्यामुळे झालं काय की त्यांनी एकूणच कमी वेळ प्रयत्न केला, लवकर हार मानली. अरे रे. आणि शेवटी जेव्हा त्यांना विचारलं की हा सगळा अनुभव कसा होता, तेव्हा बहुतेकांनी सांगितलं की त्यांना यात काही खास मजा आली नाही. म्हणजे त्यांची प्रेरणाच कमी झाली होती. हो. आणि ज्या मुलांना त्यांच्या मेहनतीसाठी कौतुक मिळालं होतं त्यांच्या बाबतीत चित्र पूर्णपणे वेगळं होतं. कसं? ज्या मुलांना सांगण्यात आलं होतं की त्यांनी खूप मेहनत घेतली आहे, त्यांनी आपला बहुतेक वेळ अवघड कोडी सोडवण्यावर केंद्रित केला. वा. म्हणजे त्यांनी आव्हान स्वीकारलं. हो. ते जास्त वेळ प्रयत्न करत राहिले आणि अपयश आलं तरी खचले नाहीत. आणि सर्वात महत्वाचं म्हणजे त्यांना तो संपूर्ण अनुभव, ती आव्हानं सोडवण्याची प्रक्रिया खूप आवडली. त्यांची प्रेरणा वाढलेली दिसली. अगदी. तर एका लहानशा वाक्याने मुलांचा संपूर्ण दृष्टिकोन बदलला. हो. तुम्ही हुशार आहात विरुद्ध तुम्ही मेहनती आहात. हो. या प्रयोगातून जी संकल्पना समोर येते तीच म्हणजे नियंत्रण केंद्र. बरोबर. यालाच आपल्या श्रोत्याने पाठवलेल्या नोट्समध्ये लोकस ऑफ कंट्रोल म्हटलं आहे. हो. हा प्रयोग आपल्याला नियंत्रण केंद्राच्या 2 प्रकारांबद्दल स्पष्टपणे सांगतो. कोणते 2 प्रकार? ज्या मुलांना हुशार म्हटलं गेलं त्यांच्या मनात न कळतपणे बाह्य नियंत्रण केंद्र तयार झालं. बाह्य नियंत्रण केंद्र, एक्सटर्नल लोकस ऑफ कंट्रोल. हो. त्यांना वाटू लागलं की यश अशा गोष्टीवर अवलंबून आहे ज्यावर त्यांचं नियंत्रण नाही. म्हणजे जन्मतः मिळालेली बुद्धी. बरोबर. तुम्ही हुशार जन्माला येता की नाही हे तुमच्या हातात नसतं. त्यामुळे यश किंवा अपयश हे नशिबासारखं वाटू लागतं. आणि जेव्हा गोष्टी आपल्या नियंत्रणाबाहेर आहेत असं वाटतं तेव्हा आपण प्रयत्न करणं सोडून देतो. अगदी. कारण प्रयत्न करून काय उपयोग
जर निकाल आपल्या हातातच नसेल तर. बरोबर. या उलट ज्या मुलांना त्यांच्या मेहनतीसाठी कौतुक मिळालं त्यांच्यात अंतर्गत नियंत्रण केंद्र विकसित झालं. इंटरनल लोकसत कंट्रोल. हो, त्यांना हा विश्वास बसला की यश त्यांच्या नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर अवलंबून आहे. म्हणजेच त्यांची मेहनत, त्यांचे प्रयत्न. त्यांची चिकाटी, किती मेहनत करायची हे पूर्णपणे त्यांच्या हातात होतं. त्यामुळे अवघड कोड्यांचा सामना करताना त्यांना भीती वाटली नाही वाटली. कारण त्यांना वाटलं की जास्त प्रयत्न करून ते यशस्वी होऊ शकतात. हो. आणि जरी ते अयशस्वी झाले तरी त्याचा अर्थ फक्त इतकाच होता की त्यांना अजून जास्त मेहनत करायची गरज आहे. अगदी. त्याचा अर्थ ते कमी हुशार आहेत असा होत नाही. हे कॅरल ड्वेक यांच्या ग्रोथ माइंडसेटच्या कल्पनेशी खूप मिळतं जुळतं आहे, नाही का? हो, अगदी. जिथे बुद्धिमत्ता स्थिर नसून प्रयत्नांनी वाढवता येते असा विश्वास असतो. अगदी. ग्रोथ माइंडसेट आणि अंतर्गत नियंत्रण केंद्र या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. दोन्हीचा गाभा हाच आहे की जेव्हा आपल्याला वाटतं की आपल्या जीवनाची सूत्रे आपल्या हातात आहेत आणि परिणामांसाठी आपण जबाबदार आहोत, तेव्हाच आपल्याला खरी प्रेरणा मिळते. ही भावना की मी माझ्या जीवनाचा नियंत्रक आहे हीच खऱ्या प्रेरणेची किल्ली आहे. हे सगळं प्रयोगशाळेत ठीक आहे, पण खरं आयुष्य खूप वेगळं असतं. हो, असतं. मला आठवतंय श्रोत्यांनी पाठवलेल्या साहित्यात एक हाय प्रेशर सेल्स टीमचं उदाहरण होतं. हो, आणि ते एक उत्तम उदाहरण आहे. तिथे ही संकल्पना रोजच्या कामात अगदी स्पष्टपणे दिसत होती. अगदी. विचार करा एका डोर टू डोर सेल्स टीमचा, जिथे नोकरी सोडण्याचं प्रमाण खूप जास्त असतं, कारण या कामात तुम्हाला रोज शेकडो नकार पचवावे लागतात. अशा परिस्थितीत सतत प्रेरित राहणं जवळजवळ अशक्य वाटू शकतं. हो. आणि तिथल्या मॅनेजरने एक सोपी पद्धत शोधून काढली होती. हो, ज्यावरून त्याला कळायचं की कोणता नवीन कर्मचारी टिकेल आणि कोणता नाही. कमाल आहे. हो. जेव्हा एखाद्या नवीन सेल्समनचा कामावरचा पहिला वाईट दिवस जायचा, म्हणजे दिवसभरात एकही विक्री झाली नाही, ओके, तेव्हा मॅनेजर त्याला बोलावून फक्त एकच प्रश्न विचारायचा. कोणता प्रश्न? आज तुमची एकही विक्री का झाली नाही असं तुम्हाला का वाटतं? आणि फक्त या एका प्रश्नाच्या उत्तरावरून त्या व्यक्तीचं भविष्य ठरत होतं. हो, अविश्वसनीय वाटतं, पण खरं होतं. जे लोक सोडून जायचे ते काय कारणं देत असतील? जे लोक काही आठवड्यांतच नोकरी सोडून जायचे त्यांची उत्तरं नेहमी सारखीच असत. जसं की किंवा मी ज्या परिसरात गेलो होतो तोच चांगला नव्हता, किंवा आज वीकेंड आहे, लोकांना त्रास दिलेला आवडत नाही. म्हणजे सगळी कारणं बाह्य, हवामान, परिसर, वार. बरोबर. यावर त्या सेल्समनचं काहीच नियंत्रण नव्हतं. अगदी. त्यांच्या नियंत्रणाबाहेर असलेल्या गोष्टींना ते जबाबदार धरत होते. यालाच बाह्य नियंत्रण केंद्राचा शाप म्हणता येईल. शाप? हो. जेव्हा तुम्हाला वाटतं की तुमच्या नियंत्रणाबाहेरच्या गोष्टींमुळे अपयश येतं तेव्हा तुम्ही प्रयत्न करणं सोडून देता. कारण प्रयत्न करून काय फायदा जर नशीब किंवा परिस्थितीच तुमच्या विरोधात असेल तर? अगदी. गंमत म्हणजे या सेल्समनच्या अपयशाचं खरं कारण हवामान किंवा वीकेंड नव्हतं. तर मग खरं कारण काय होतं? खरं कारण होतं की या विचारांमुळे ते कमी घरांचे दरवाजे ठोकवत होते. अच्छा, असे. हे एक दुष्टचक्र होतं. बरोबर. त्यांचा विश्वास त्यांच्या कृतीवर परिणाम करत होता आणि ती कृती त्यांच्या विश्वासाला आणखी पक्क करत होती. आणि जे लोक टिकले त्यांची उत्तरं साहजिकच वेगळी असणार. त्यांची उत्तरं परिस्थितीबद्दल तीच असू शकतील, पण त्यांचा दृष्टिकोन वेगळा होता. म्हणजे ते कदाचित म्हणतील, आज हवामान खराब होतं त्यामुळे मला लोकांपर्यंत पोहोचायला जास्त वेळ लागला, उद्या मी लवकर सुरुवात करेन. स्वतःच्या कृतीवर लक्ष. हो. किंवा माझी बोलण्याची पद्धत आज प्रभावी ठरली नाही, मला त्यात बदल करायला हवा. म्हणजे ते अपयशाची जबाबदारी परिस्थितीवर ढकलण्याऐवजी भविष्यात स्वतः काय करू शकतात यावर लक्ष केंद्रित करायचे. अगदी. ते नियंत्रणात असलेल्या गोष्टींवर लक्ष केंद्रित करत होते. वेळेचं नियोजन, बोलण्याची पद्धत या सगळ्या गोष्टी त्यांच्या हातात होत्या. बरोबर. हे खूपच महत्वाचं आहे. पण यात एक धोका नाही का? कोणता? म्हणजे प्रत्येक अपयशासाठी स्वतःला जबाबदार धरल्यास माणूस निराश होऊ शकतो. जिथे खरंच बाह्य घटक कारणीभूत आहेत तिथे काय करायचं? हा खूप महत्वाचा मुद्दा आहे. अंतर्गत नियंत्रण केंद्राचा अर्थ प्रत्येक गोष्टीसाठी स्वतःला दोष देणं असा नाही. तर मग काय आहे? त्याचा अर्थ आहे कोणत्याही परिस्थितीत माझ्या नियंत्रणात काय आहे यावर लक्ष केंद्रित करणं. ओके. परिस्थिती आपल्या नियंत्रणात नसते, पण परिस्थितीला प्रतिसाद कसा द्यायचा हे आपल्या नियंत्रणात असतं. हो. आणि हीच मानसिकता विकसित कशी करायची याबद्दलही त्या साहित्यात काही सूचना आहेत. हो, तो सर्वात व्यावहारिक भाग आहे. तर मग कोणी आपलं अंतर्गत नियंत्रण केंद्र कसं मजबूत करू शकतं? याचा मार्ग आश्चर्यकारकपणे सोपा आहे. खरंच? हो. याची सुरुवात होते लहान लहान विजय मिळवण्यापासून.
लहान विजय. हो, आपल्या आयुष्यातील लहान सहान समस्या ओळखून त्या सोडवा आणि मग हे जाणीवपूर्वक मान्य करा की तुमच्या कृतीमुळेच ती समस्या सुटली. याचं एखादं उदाहरण देता येईल का? समजा एखाद्याला रात्री व्यवस्थित झोप लागण्याची समस्या आहे. उत्तम उदाहरण. ही एक सामान्य समस्या आहे. हो. सुरुवातीला त्या व्यक्तीला असहाय्य वाटू शकतं. मला झोपच लागत नाही अशी भावना होऊ शकते, जणू काही ही गोष्ट नियंत्रणाबाहेरची आहे. बरोबर. पण अंतर्गत नियंत्रण केंद्र विकसित करण्यासाठी त्या व्यक्तीने कृती करायला हवी. समजा त्या व्यक्तीने थोडं संशोधन करून काही सोपे उपाय शोधले. जसं की सकाळी उठल्यावर 10 मिनिटं उन्हात बसणं. हो, ज्यामुळे शरीराचं जैविक घड्याळ व्यवस्थित होतं. किंवा फक्त झोपण्यासाठीच बेडचा वापर करणं आणि रात्री मोबाईलवर ब्लू लाईट फिल्टर लावणं. अगदी. या सगळ्या लहान गोष्टी आहेत. आता समजा त्या व्यक्तीने हे सर्व उपाय केले आणि काही दिवसांनी त्याला जाणवलं की त्याला पूर्वीपेक्षा 15-20 मिनिटे लवकर झोप येऊ लागली आहे. ही काही खूप मोठी सुधारणा नाही, पण ती महत्वाची आहे. या सुधारणेनंतर सर्वात महत्वाचा टप्पा येतो, तो म्हणजे आत्मश्रेय. आत्मश्रेय म्हणजे स्वतःला श्रेय देणं. हो, त्या व्यक्तीने स्वतःला सांगणं गरजेचं आहे, वा, मी केलेल्या बदलांमुळे आणि मी घेतलेल्या प्रयत्नांमुळे आता मला चांगली झोप लागत आहे. हे हवामानामुळे किंवा नशिबामुळे झालेले नाही, हे माझ्या कृतीमुळे झालं आहे. ही छोटीशी कृती तुमचा विश्वास दृढ करते की तुम्ही तुमच्या जीवनाच्या नियंत्रणात आहात. अगदी. जेव्हा तुम्ही अशा लहान लहान समस्या सोडवता आणि त्याचं श्रेय स्वतःला देता, तेव्हा हळूहळू तुमचा मेंदू हा विचार स्वीकारायला लागतो की तुम्ही तुमच्या नशिबाचे शिल्पकार आहात. बरोबर. आणि हाच विश्वास मग मोठ्या आव्हानांना तोंड देण्यासाठी प्रेरित करतो. हो, म्हणजे कामाच्या ठिकाणी एखादा अवघड प्रोजेक्ट असेल तर मी हे करू शकेन का या भीतीऐवजी हे यशस्वी करण्यासाठी मला कोणते प्रयत्न करावे लागतील असा विचार मनात येतो. अगदी बरोबर. कारण तुमच्या मेंदूला लहान विजयांमधून हे शिकायला मिळालं आहे की कृती केल्याने परिणाम बदलतात. तर आजच्या चर्चेचं सार हे आहे की प्रेरणा ही फक्त असण्याची किंवा नसण्याची गोष्ट नाही. ती काही रहस्यमयी शक्ती नाही. ती या विश्वासाशी जोडलेली आहे की आपल्या जीवनातील परिणामांवर आपलं नियंत्रण आहे. आणि ही एक शक्तिशाली प्रक्रिया आहे, एक सकारात्मक चक्र. कसं? जेव्हा तुम्ही कृती करता तेव्हा तुमचा स्वतःवरील विश्वास वाढतो. आणि तो वाढलेला विश्वास तुम्हाला आणखी कृती करण्यासाठी अधिक प्रेरणा देतो. कृती विश्वासाला जन्म देते आणि विश्वास कृतीला प्रेरणा देतो. हो, कोलंबियाच्या प्रयोगातील मुलांप्रमाणे आपण निवडू शकतो की आपण आपल्या यशाचं श्रेय आपल्या हुशारीला देणार आहोत की आपल्या मेहनतीला. आणि ही निवड आपल्या पुढील प्रवासाची दिशा ठरवते. हो, जेव्हा आपण मेहनतीला श्रेय देतो तेव्हा आपण स्वतःला भविष्यात अधिक मेहनत करण्यासाठी सक्षम बनवतो. आपण स्वतःला सांगतो की माझ्या हातात सूत्रे आहेत. बरोबर. आणि तीच भावना आपल्याला कोणत्याही परिस्थितीतून मार्ग काढायला मदत करते. तर मग आपल्या श्रोत्यांसाठी आणि इतरांसाठी विचार करण्यासारखा मुद्दा हा आहे की पुढच्या वेळी जेव्हा एखादं आव्हान येईल किंवा अपयश येईल तेव्हा स्वतःला विचारा, तुमची पहिली प्रतिक्रिया बाह्य कारणांना दोष देण्याची असते की तुमच्या नियंत्रणात काय आहे यावर लक्ष केंद्रित करण्याची असते. आपली पहिली कथा परिस्थितीबद्दल असते की स्वतःच्या क्षमतेबद्दल. बरोबर. या एका लहानशा वैचारिक बदलामुळे आपल्या पुढील कृतीवर आणि पर्यायाने परिणामावर काय परिणाम होऊ शकतो